जे महाकाल भावानं फायनली तुमचा भाऊ मस्त पद्धतशीर छोटी बसंती घेऊन निघालाय आपला डायरेक्ट आपल्या ऑफिसला. नाही का, ऑफिसला जायचा असा विषय होता का आपल्या दोन्ही गाड्या ना एकदम गंजबिंज घेत होत्या. म्हटलं झालं धन्य, म्हटलं सगळ्यात पहिले ऑफिसला ठेवून देऊ. आणि त्याच्यात आला आपल्याकडे स्टँडर्ड भिकारी डायरेक्ट झंझाना बनून, नाही का, डायरेक्ट टकलं टुकलं करून आला होता. म्हटलं काही खरं नाही, म्हटलं चला आता जाऊ, कारण आज आपल्यासोबत आहे भावांनो डायरेक्ट दोन डोमचे नाद. एका डोमचे डायरेक्ट आपल्यासाठी नाही का पुरी भाजी वगैरे आणली होती, अशी पद्धतशीर दणकावली. नादच करायचं, एकदम दणकीशीर पद्धतशीर अशी पुरी भाजी खाल्ली ना, पोट एकदम टाईट झालं दिवसभर. म्हटलं काही टेन्शन नाही, विषय नाही, एकदम हार्ड विषय झालेला आता. आणि आपल्याला जायचं आहे आज भावांनो डायरेक्टली अशोका वेअर हाऊसला, नाही का. ॲक्च्युली तिथं भावांनो काम असं होतं का तिथं आलेले होते काहीतरी 120 फायर एक्सटिंग्विशर, त्याच्यामध्ये टाईप पण होते, ABC पण होते आणि वॉटर पण होते, नाही का. तर आपल्याला ते सर्व जे फायर एक्सटिंग्विशर होते सगळे काय आपल्याला चेकिंग करायचे होते. आणि प्लस पॉईंट असा होता का ते आले होते मुंबईवरून आल्यामुळे ते पूर्ण बॉक्समध्ये पॅकिंग वगैरे होऊन आलेले होते, नाही का. तर आपल्याला सगळे अनबॉक्सिंग करून प्लस त्याच्यामध्ये सगळे फायर एक्सटिंग्विशर चेकिंग वगैरे करून आणि मग त्यांना फायर एक्सटिंग्विशरचे स्टिकर वगैरे पण लावायचे होते, नाही का. तर फायनली आपलं जे काम होतं लवकरात लवकर आवरलं. आणि तुमच्या भावाचं कंबर तर एकदम जामच झालं होतं, जसं एखाद्याने कंबरेत एकदम लादबीतच घातली. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही. त्याच्यात निघाल्यानंतर काय भावांनो ट्रेनने आपला रस्ता आडून धरला, म्हणे थांबा म्हणे इथंच, काही जाऊ बिऊ नका कुठं. म्हटलं गप, म्हटलं जायचंय घरी आम्हाला, तुला काही काम धंदे नाही, जाय चाल निघ पटकन, म्हटलं, नाही का. पण फायनली भावांनो आपण मस्त ट्रेन वगैरेने आपल्याला जाऊन दिलं. आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला. त्याच्यात बँकेचं मध्येच उठलं काय खुळका काय माहिती. म्हटलं झालं धन्य आहे, म्हटलं चला आता पटकन जाऊ बँकेत गेलो. मस्त स्लिप ब्लिप वगैरे भरली, कारण थोडे पैसे वगैरे काढायचे होते. आणि फायनली पैसे वगैरे काढून त्याच्यात आपल्याला मस्त न्यायचे होते, मस्त टमाट्याचे रोप बीप घेतले. आणि निघाला तुमचा भाऊ डायरेक्ट घरच्या प्रवासाला, नाही का. छोट्या बसंती येऊ, कारण मोठी बसंती लावली होती आपण आपल्या घरी. आणि घरी गेल्यानंतर काय एक डोमच्या बघितलं का कस तरी उठावलं पण गडीला. कामधंदे नसते काही नसते नाही, ते आपल्या घरी पडत नाही का. म्हटलं काही खरं नाही रे. आणि बाकीचे 2 डोमचे तर काय बाहेर बसले होते. तुमच्या भावाने मस्त पिक्चर लावला. आणि म्हटलं जे हरी आता काय